स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळी एका परप्रांतीय मजुराने 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले। मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेत आरोपीला अटक केली। या प्रकल्पाचे कंत्राट सॅम इंडिया या कंपनीकडे असून येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कार्यरत आहेत। परिसरात एकटी असलेल्या मुलीला झारखंड राज्यातील पलामू येथील 25 वर्षीय आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया याने फूस लावून जवळील झोपडीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। घटनेनंतर आरोपीने तिला उपचारासाठी रुग्णालयात न नेता थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले। दरम्यान संध्याकाळी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभर सतर्कता अलर्ट जारी केला। बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवर शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर रात्री मलकापूर रेल्वे स्थानकात आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले। पीडित मुलीवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र रक्तस्राव न थांबल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करतायत। पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण मधील हातेडी या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या शासकीय बांधकामाच्या ठिकाणी काही झारखंडमधील कर्मचारी मजूर म्हणून तिथं काम करत आहेत। त्यापैकी आरोपीने एका झारखंडमधीलच मजुराची मुलगी, तिचं वय 5 वर्ष, तिच्यावरती अत्याचार करून तिला पळवून घेऊन जात असताना पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण यांना माहिती मिळाली। माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश जी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचा PCR घेण्यात आलेला होता। आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे आणि त्या मुलीची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे। बाकी सर्व गोष्टी तपासात सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।